चला तर मंडळी, आज बनवूयात कुरकुरीत व्हेज ग्रिल सँडविच। त्यासाठी ना कढाईमध्ये तेल, जिरे, मोहरी, ठेचलेलं आलं लसूण, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवा वाटाणा, हळद, धनापूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून छान असं परतवून घेतलं। लगेच 3 उकडून मॅश केलेले बटाटे घालूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात। आपली या ठिकाणी बटाट्याची भाजी तयार झाली। आता सलाडला छान असा ट्विस्ट देण्याकरिता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, बीट, काकडी आणि कोथिंबीर एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये टाकूयात भरपूर सारं मेयोनीज। मेयोनीजऐवजी हंकड दही देखील तुम्ही वापरू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अजिबात मीठ वापरायचं नाही। सोबतच आपल्याला ग्रीन चटणी देखील लागणार आहे। त्याकरिता मुठभर कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, मुठभर पुदिना, 2 चमचे पिवळी शेव, लिंबाचा रस, अर्धा ब्रेड आणि 2 चमचे साखर, सोबतच गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं। तर बघा, अतिशय हिरवीगार आणि घट्टसर एकसंध कन्सिस्टन्सीची हिरवी चटणी तयार झाली। लगेच आता पटकन सँडविच तयार करून घेऊयात। त्याकरिता सँडविच